नमस्कार. हेल्दी व्हेजिटेरियन रेसिपीज या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. एक अतिशय सोपा असा डाएट प्लॅन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्पेशली ऑफिस व्यस्ततेमुळे ज्या लोकांना फार स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फॉलो करता येत नाही, त्यांच्यासाठी अतिशय सोप्या गोष्टी ह्या डाएट प्लॅनमध्ये इन्क्लुडेड आहेत. हा डाएट प्लॅन महिनाभर तुम्ही फॉलो केलात तर तुमचं 5 ते 7 किलो वजन कमी होऊ शकतं. या डाएट प्लॅनमध्ये हाय प्रोटीन रेसिपीज इन्क्लूड केल्या आहेत. अ, ह्या डाएट प्लॅनमध्ये 2 अतिशय छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे, की आपल्याला आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळायच्या आहेत आणि आपलं रात्रीचं जेवण जे आहे ते खूप हलकं असणार आहे. एक छोटीशी टाईमलाईन मी तुमच्यासोबत इथे शेअर करते आहे. तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही त्यात थोडेफार बदल करू शकतात. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला गरम पाणी एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लिंबू पाणी घ्यायचं नसेल तर तुम्ही एका कपभर पाण्यामध्ये जिरं एक 5 मिनटं उकळवून ते गरम पाणी म्हणजे जीरा वॉटर पण घेऊ शकतात. किंवा ऑल्टरनेट वे तुम्ही हे 2 वेगवेगळे ड्रिंक्स घेऊ शकतात. हिवाळ्याचे दिवस आहेत. मार्केटमध्ये आवळा भरपूर प्रमाणात आला आहे. तर तुम्ही सकाळची सुरुवात घ्या गरम पाण्यासोबत एक आवळा रोज खाल्ला, जर तुम्हाला आवडत असेल, तर ते तुमच्या शरीरासाठी अतिशय चांगलं राहील. ह्या गरम पाण्यानंतर 15 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचा ब्रेकफास्ट करायचा आहे आणि ब्रेकफास्ट छान आपल्याला दमदार करायचा आहे. पण आपल्याला फार वेळ नसल्यामुळे आपण कुठलं तरी एखादं फळ, केळी, सफरचंद, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी जे घरात असेल ते एखादं फळ, भिजवलेले 5-6 बदाम, थोडेसे हँडफुल ऑफ ड्रायफ्रुट्स हे खाऊन करणार आहोत. सकाळी केळी खाणं हे अतिशय उत्तम असतं. त्याने तुमचे दिवसभरात जे शुगर क्रेव्हिंग्ज होतात, स्पेशली पोस्ट मील, ते सकाळी जर तुम्ही केळी खाल्ली असेल तर ते तुम्हाला होत नाहीत. त्याच्यात तुम्हाला सिग्निफिकंटली फरक दिसून येतो. त्यामुळे सकाळची सुरुवात अंशापोटी जर तुम्ही एक केळ खाल्लं तर त्याच्याने तुमचे शुगर क्रेव्हिंग्स खूप कमी होतात. जर तुमच्याकडे तर तुम्हाला फळ खायचं नसेल, तर तुम्ही ह्या दिवसांमध्ये आपल्याकडे डिंकाचे लाडू करतात. तर तो एखादा लाडू डिंकाचा, मेथीचा, अळीवाचा किंवा कुठलाही ड्रायफ्रूट लाडू घेऊन तुम्ही करू शकतात. अजून एक ऑप्शन, तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही कुठलीही एक स्मूदी घेऊ शकतात किंवा सत्तू ड्रिंक म्हणजे रोस्टेड चना असतो तो मिक्सरमध्ये अर्धं केळ, दूध आणि रोस्टेड चना असं फिरवून त्याचं तुम्ही एक हाय प्रोटीन ड्रिंक बनवू शकता. अतिशय उत्तम आणि दमदार असा हा ब्रेकफास्ट आहे, जे तुम्ही एखाद्या जारमध्ये रात्री दूध किंवा पाण्यामध्ये एक कपभर ओट्स भिजवून ठेवू शकतात आणि सकाळी उठल्यावर त्याच्यामध्ये एखादं फळ घालून तुम्ही ते ओव्हरनाईट्स ओट घेऊ शकतात. तर अशा 4 ऑप्शनपैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला हे 4 आठवडे फॉलो करायचा आहे, ज्याच्याने तुमचा अतिशय दमदमीत, व्यवस्थित पोटभरीचा असा नाश्ता होणार आहे. कारण दिवसभर तुमचं शेड्यूल अतिशय बिझी असतं, त्यामुळे तुमचा नाश्ता छान होणं हे गरजेचं आहे. नाश्त्यासोबत जर तुम्हाला चहा किंवा कॉफीची सवय असेल, तर तुम्ही एखादा 1 कप चहा किंवा कॉफी विदाऊट शुगर घेऊ शकतात. आपल्याला शुगर यात घ्यायची नाही आहे अजिबात ह्या डाएट प्लॅनमध्ये. जर तुम्हाला फारच सवय असेल साखरेची आणि अव्हॉइड करता येत नसेल, तर किमान कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या सकाळच्या चहा कॉफीत 2 चमचे साखर घालत असाल, तर 1च चमचा तुम्ही साखर घालायची आहे. ब्रेकफास्ट नंतर आपलं पुढचं मील असणार आहे लंच, जे आपण 11 ते 1 ह्या वेळात करणार आहोत. जे तुमच्या घरात रोज बनतं तेच तुम्ही दुपारच्या जेवणात घेणार आहात. म्हणजे भाजी, पोळी, वरण, भात हेच तुमच्या दुपारच्या जेवणात असणार आहे. यात आपण फक्त पोर्शन कंट्रोल करणार आहोत. म्हणजे आत्ता जर तुम्ही 3 पोळ्या खात असाल तर ते प्रमाण तुम्हाला हळूहळू 2 किंवा 1.5 पोळीवर आणायचं आहे. पोळीच्या ऐवजी तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ याची एखादी भाकरीसुद्धा घेऊ शकतात. आपल्याला दुपारच्या जेवणात भाजीचं प्रमाण वाढवायचं आहे आणि पोळी किंवा भाकरी कमी घ्यायची आहे. तुमच्या जेवणामध्ये आठवड्याभरातनं किमान 4 ते 5 वेळेस मोडाच्या उसळी असल्या पाहिजेत, ज्यात मठ, मूग, चवळी, छोले, राजमा यापैकी तुम्हाला जी कुठली कडधान्य आवडत असेल त्याच्या उसळी तुम्ही तुमच्या आणि त्यासोबतच एक छोटा डबा सॅलड, ज्यामध्ये काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो, बीट यांचा समावेश असेल. सॅलडनेच तुम्ही तुमच्या जेवणाची सुरुवात करू शकतात आणि त्यानंतर 1.5 ते 2 वाट्या भाज्या आणि 2 पोळ्या किंवा 1 भाकरी, या पद्धतीने तुम्हाला तुमचं बॅलन्स्ड लंच करायचं आहे.
अशा प्रकारचा एक छान बॅलन्स्ड लंच असल्यामुळे तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स, प्रोटीन असं सगळं काही तुम्हाला तुमच्या दुपारच्या जेवणातनं मिळणार आहे. दुपारच्या जेवणानंतर आपलं पुढचं मील असणार आहे ते म्हणजे संध्याकाळचा नाश्ता, जो आपण 4 ते 5 ह्या वेळात घेणार आहोत. यामध्ये तुम्ही छोटी वाटी रोस्टेड मखाणे घेऊ शकतात किंवा एखादी छोटी वाटी साळीच्या लाह्या, एखादा राजगिऱ्याचा लाडू किंवा कमी तेलकट असणारा एखादा खाकरा, 2 मारी बिस्किटं हे सुद्धा घेऊ शकतात. यात जर तुम्हाला चहाची तल्लफ आली, तर तुम्ही 1 कप ग्रीन टी घेऊ शकतात. संध्याकाळच्या ह्या वेळात काहीतरी खाणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला रात्रीच्या जेवणापर्यंत खूप सपाटून भूक लागलेली असेल आणि रात्रीचं जेवण आपल्याला खूप हलकं घ्यायचं आहे. आता वेट लॉस जर्नीमधला सगळ्यात ट्रिकी पार्ट म्हणजे रात्रीचं जेवण. का तर रात्रीचं जेवण आपल्याला हलकं ठेवायचं आहे. वेट लॉस कसा होतो तर तुम्हाला रोज जेवढ्या कॅलरीज साधारण लागतात, म्हणजे रोज तुम्ही 2000 कॅलरीज आता घेत असाल, तर वेट लॉस जर्नीमध्ये आपण 300 ते 400 कॅलरीज कमी घेतो आणि अशा पद्धतीने रोज तुमचं वजन 300 ते 400 ग्रॅमनी कमी होत जातं आणि तुमचा वेट लॉस होतो. आता आपल्या ह्या डाएट प्लॅनमध्ये आपण छान दमदमीत ब्रेकफास्ट घेतो आहे. दुपारचं लंच आपलं खूप बॅलन्स्ड आहे. त्यानंतर आपण इव्हिनिंग स्नॅक्स घेतो आहे. त्यामुळे आपल्याला रात्रीचं जे जेवण आहे ते खूप हलकं घ्यायचं आहे. त्यातले काय काय ऑप्शन्स आपण घेऊ शकतो, तर आपण व्हेजिटेबल दलिया किंवा मुगाची खिचडी किंवा कुठल्याही प्रकारचं सूप घेऊ शकतो. धपाटे किंवा एखादं थालीपीठ, दशमी हे सुद्धा आपण रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकतो. यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पोर्शन कंट्रोलची काळजी घ्यायची आहे. 1 बोलपेक्षा जास्त आपल्याला रात्रीचं जेवण करायचं नाही आहे. ह्या डाएट प्लॅनमध्ये आपण सर्केडियन रिदम फॉलो करतो आहे. त्यामुळे जसा जसा दिवस संपतो आहे तसं आपल्या आहाराचं प्रमाण कमी कमी होत गेलं आहे. पण माझ्या अनुभवावरनं मी हे तुम्हाला खात्रीने सांगू शकते की या डाएट प्लॅनची तुम्हाला एक 5 ते 7 दिवसात सवय होते आणि ती एक लाईफस्टाईलच बनते. त्यामुळे हळूहळू तुमचा वेट लॉसही होतो आणि ते वजन मेंटेन करायलाही तुम्हाला अजिबात त्रास होत नाही. रोज आपल्या घरात जे बनतं तेच ह्या डाएट प्लॅनमध्ये समाविष्ट असल्यामुळे अतिशय व्यस्त मंडळींनासुद्धा हा डाएट प्लॅन फॉलो करायला खूप सोपा आहे. PCOS, थायरॉईड असणारी मंडळीसुद्धा हा डाएट प्लॅन फॉलो करू शकतात. महिनाभर हा डाएट प्लॅन फॉलो करा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो ते मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की कळवा. असे अनेक वेगवेगळे डाएट प्लॅन घेऊन मी परत तुमच्या भेटीला येणार आहे. त्याबरोबरच अनेक व्हेजिटेरियन प्रोटीन रेसिपीज मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. तेव्हा आपण लवकरच भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.